नमस्कार, मी सुवर्णा माटेगावकर. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. गृहिणी घरामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या रोजच आणि वर्षभर करत असतात. तर प्रत्येक वेळेला प्रश्न पडतो की तीच भाजी खाऊन बरेचदा बोर व्हायला होतं. घरचे लोक सुद्धा म्हणतात काहीतरी वेगळं कर, काहीतरी वेगळं कर. तर वेगळं करून करून काय करणार? मग घरामध्ये जेवताना जेवणामध्ये भाजी तर करायलाच लागते. आज मी तुम्हाला एक अशी भाजी दाखवणार आहे जी अजिबात मसालेदार नाही आहे, पण अतिशय स्वादिष्ट आणि चविष्ट लागते, चमचमीत लागते. ती भाजी म्हणजे आलू आणि सिमला मिरची, म्हणजे बटाटा आणि सिमला मिरची याची रस्सेदार भाजी. तर त्याचं साहित्य काय आहे ते आपण आधी बघूया. आता बटाटा आणि सिमला मिरची ही भाजी करण्यासाठी खूप थोडं साहित्य लागतं आणि खूप विशिष्ट गोष्टींची चव या भाजीला असते. तर मी तुम्हाला ते समजावून सांगते. मुख्य म्हणजे सिमला मिरची. या मी 3 सिमला मिरची अशा मीडियम चिरून घेतल्यात. खूप बारीक काही चिरायच्या नाही आणि खूप जाडसर पण नाही. स्वच्छ धुवून चिरून घेतल्यात. हे 2 मीडियम आकाराचे बटाटे मी चिरून असे तुकडे करून घेतलेत. ते पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. सालं काढून धुतलेले. त्याच्यानंतर मीठ लागणार आहे, हिंग लागणार आहे, तेल लागणार आहे, मिसळणीचा डबा, यातलं हळद, गोडा मसाला, मोहरी आणि तिखट या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. त्याच्यानंतर गार्निशिंगसाठी आणि आत घालायला कोथिंबीर आणि ओलं खोबरं लागणार आहे. मी हा एक मीडियम आकाराचा टोमॅटो होता, तर अर्ध्या टोमॅटोचे तुकडे करून घेतलेत फक्त. त्याच्यानंतर 2 चमचे दाण्याचं कूट, हे मी भरड काढून घेतलेलं आहे, ते घेतले. आमचूर पावडर घेतली आहे. जरी टोमॅटो असला तरी थोडी आमचूर पावडर याला छान टेस्ट देते, म्हणून मी आमचूर पावडर घेतली आहे. आणि गूळ. तर असं हे आपलं साहित्य आहे. आता आपण ही भाजी करायला घेऊया. कढई तापत ठेवली आहे स्टीलची. याच्यामध्ये थोडं तेल घालते. साधारणतः 3 चमचे तेल घातलं मी. या भाजीमध्ये मुख्यत्वे चव जी असते ती सिमला मिरचीची स्वतःची चव तर येतेच, प्लस आपण हिंग घालतो, दाण्याचं कूट घालतो, त्याच्यानंतर गूळ, टोमॅटो आणि आमचूर पावडर याची मिश्र चव पण खूप सुंदर येते या भाजीला. आणि ही घरोघरी केली जात असेलच, फक्त ती वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. माझी पद्धत आज मी सांगते तुम्हाला. आणि ही जर सील चांगलं असेल तर डब्यामध्ये सुद्धा न्यायला हरकत नाही, म्हणजे डब्याचं झाकण जर घट्ट बसणारं असेल, कारण याला रस्सा असतो. मोहरी घातली. मोहरी घातल्यावर आधी आपल्याला बाकीच्या गोष्टी न घालता आधी बटाटे घालायचे, कारण हे थोडेसे तळले जाणं आवश्यक आहे. त्यांनी त्याला एक छान खमंग चव येते. आपण हे थोडा वेळ परतून घेऊया बटाटे या तेलात. परतून घेतल्यामुळे त्याला एक वेगळीच चव येते. दोन मिनिटं मी याच्यावर झाकण ठेवते. मी गॅस फुलच ठेवलाय. आता आपण बघूया. हे पाय छान खरपूस परतल्या जात आहेत बटाटे. अजून एक छोटी वाफ काढायला पाहिजे, ती काढूया. आता मी गॅस कमी करते. झाकण काढून घेतलं. हे बघा, छान आता खरपूस परतले गेलेत बटाटे. हे मी काढून घेते आता.
आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. मी गॅस कमीच ठेवला आहे, आता थोडा वाढवते. हा टोमॅटो आपल्याला अगदी लगदा करायचा नाही म्हणून मी याच्यात मीठ घालत नाही आहे आता. हा थोडासा असाच राहू द्यायचा आहे. आता याच्यामध्ये हिंग घालायचं आहे आपल्याला थोडं. दोन चिमूट हिंग घातलेलं आहे. आता थोडी हळद. सिमला मिरची असली तरी थोडं तिखट लागेल याला, या भाजीला. आता मी सिमला मिरची घालते. आता या सिमला मिरचीला अशीच एक वाफ काढून घ्यायची, पाणी न घालता. साधारण 2 मिनिटाची वाफ काढायची. आता एक छान वाफ आली आहे. वाह, सिमला मिरचीचा एक खूप सुंदर सुगंध येतो, तो येतोय आता. आता मी याच्यात हा बटाटा घालते. आता छान आता परतल्या गेले. याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी आपण घालूया, म्हणजे गोडा मसाला 1 ते 1.25 चमचा. त्याच्यानंतर दाण्याचं कूट हे 2 चमचे पूर्ण. थोडंसं ओलं खोबरं. आता मी याच्यात थोडं पाणी घालते. साधारण 1 वाटीभर पाणी घातलंय मी. गरम पाणी होतं ते. आता याच्यामध्ये गूळ पावडर घालायची. ही 2 चमचे घातली. तुम्हाला वाटेल ही जास्ती आहे, पण आपण आमचूर पावडर सुद्धा घालतोय आणि टोमॅटो सुद्धा आहे, ते बॅलन्स करायला म्हणून मी 2 चमचे घातली. ही आमचूर पावडर आहे, ही अर्धा चमचा आहे, ही घातली. आता आतमध्येच थोडीशी कोथिंबीर घालायची. आणि आता या सगळ्याला पुरेल असं मीठ घालायचं आहे. आता साधारण पुन्हा 2 मिनिटाची आपल्याला वाफ काढायची. थोडं पाणी वाढवते मी, कारण ते आळून येईल. किती छान दिसते बाई, आणि त्याचा एक खूप छान सुगंध येतोय. आता याला वाफ काढूया. आता 2-2.5 मिनिटं झाली आहे. बघूया. वा वा, छान शिजली आहे. आणि खूप जास्ती शिजली नाही आहे, मुख्य म्हणजे कारण शिमला मिरचीचा जो थोडासा कडकपणा असतो तो थोडा राहू द्यायला पाहिजे. ही इतपतच शिजली आहे बघा.
आता मी याचं टेस्टिंग करून बघते, प्लेटिंग करते. भरपूर रस्सा या भाजीला ठेवलेला आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची. बघा, तर अशी ही बटाटा आणि सिमला मिरचीची रस्सेदार भाजी आपली तयार आहे. मी त्याची टेस्ट बघते कशी झाली. आता मी पोळी किंवा भाकरी केलेली नाही आहे, पण मी हे नुसती सुद्धा खाऊ शकते, इतकी छान लागते. मस्त झाले. एकदम आंबट गोड, त्याच्यामध्ये खोबऱ्याची चव आहे, शेंगदाण्याच्या कुटाचा बाईट आहे आणि साधेपणा आहे या भाजीमध्ये, सात्विकता आहे, तरी पण टेस्ट खूप छान आहे. ही भाजी तुम्ही नक्की करून बघा. ही भाकरीबरोबर, पराठ्याबरोबर, फुलका, पोळी सगळ्याबरोबर छान लागते. तर तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.